नमस्कार. विपश्यना हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? शांत बसून ध्यान करणं, बरोबर? पण विचार करा की हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एका क्रांतीचं शस्त्र होती. हो, त्यांनी या साधनेकडे फक्त वैयक्तिक शांतीसाठी नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचं शक्तिशाली साधन म्हणून पाहिलं. चला, आज आपण हेच समजून घेऊया. म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं की विपश्यना म्हणजे एक शांत, काहीही न करण्याची क्रिया. पण थांबा, खरंच तेवढंच आहे का? की या शांततेच्या आत एक मोठं वैचारिक वादळ दडलेलं असू शकतं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि उत्तर इथेच आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते ही शांतता म्हणजे एका मोठ्या बदलाची, एका मोठ्या वादळाची सुरुवात होती. ही होती एक अंतर्गत क्रांती. बरं, डॉक्टर आंबेडकरांनी विपश्यनेला एका पूर्णपणे वेगळ्या नजरेतून पाहिलं. त्यांच्यासाठी ही काहीतरी गूढ, आध्यात्मिक गोष्ट नव्हती. अजिबात नाही. उलट, त्यांच्यासाठी ही आत्मशोधाची एक अत्यंत तर्कशुद्ध, जवळजवळ वैज्ञानिक प्रक्रिया होती. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात याची खूप सुंदर व्याख्या दिली आहे. ते म्हणतात, विपश्यना म्हणजे केवळ मनाला एकाग्र करणं नाही, तर ती आहे अंतर्दृष्टी मिळवणं, म्हणजेच प्रज्ञा जागृत करणं. प्रज्ञा म्हणजे काय? तर जग जसं आहे त्यांना तसंच, कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय पाहण्याची विवेकबुद्धी, खरं ज्ञान. पण ही प्रज्ञा, ही अंतर्दृष्टी मिळवणं इतकं सोपं नाहीये. डॉक्टर आंबेडकरांच्या मते यासाठी एक खूप भक्कम पाया लागतो. आणि तो पाया आहे, याचा अर्थ अगदी सरळ आहे. नैतिक आचरण म्हणजेच शील हे मनाच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. विचार करा, जसं गढूळ पाण्यात आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसू शकत नाही, अगदी तसंच अशुद्ध चारित्र्याने खरी प्रज्ञा मिळवणं शक्यच नाही. हे त्यांचं ठाम मत होतं. इथे आंबेडकरांची विचारसरणी किती तर्कशुद्ध आहे हे बघा. सगळ्यात आधी शील म्हणजे नैतिकतेचा पाया. त्यावर उभी राहते समाधी म्हणजे एकाग्रतेची इमारत. आणि मगच आपल्याला प्रज्ञा म्हणजेच ज्ञानाचा कळस गाठता येतो. किती शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ही. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. आंबेडकरांसाठी ही मानसिक साधना फक्त स्वतःपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या मते ही एका मोठ्या, व्यापक सामाजिक स्वातंत्र्यासाठीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी होती. सगळा भर मनावर आहे. कारण जर मनच गुलाम असेल, तर बाहेरचं स्वातंत्र्य मिळून तरी काय उपयोग, बरोबर ना? हीच आहे ती मानसिक गुलामगिरीची संकल्पना, ज्यावर आंबेडकरांनी आयुष्यभर प्रहार केला. हा फरक खूप मोठा आहे. बघा, एकीकडे आहे विचारांच्या बेड्यांमध्ये जखडलेलं मन, जे गुलामीलाच आपलं नशीब समजतं. आणि दुसरीकडे आहे स्वतंत्र विचारांचं मन, जे फक्त स्वतःलाच नाही, तर संपूर्ण समाजाला बदलण्याची ताकद ठेवतं. आणि हे वाक्य म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी मनातील बदलाला थेट समाजातील बदलाशी जोडून टाकलं. कारण त्यांना माहीत होतं की आतून बदलल्याशिवाय बाहेरचा बदल हा फक्त वरवरचा असेल, तो टिकणार नाही. तर मग प्रश्न येतो की या अंतर्गत क्रांतीचा वापर सामाजिक न्यायाच्या लढाईत नेमका कसा झाला? कारण हे तत्वज्ञान फक्त विचारांपुरतं नव्हतं, ते थेट कृतीत उतरलं होतं. साल होते 1927. भारतीय इतिहासातलं एक महत्वाचं वर्ष. हे वर्ष होतं महाडच्या सत्याग्रहाचं. आणि इथेच आंबेडकरांचं हे तत्वज्ञान केवळ कागदावर न राहता थेट सामाजिक संघर्षाच्या मैदानात उतरलं. बघा, या एका वाक्याने त्यांनी मानसिक गुलामगिरीच्या कल्पनेला थेट त्या ऐतिहासिक लढ्याशी जोडून टाकलं. त्यांनी तिथे जमलेल्या लोकांना स्पष्ट सांगितलं की खरा लढा हा पाण्याच्या हक्काचा तर आहेच, पण त्याहीपेक्षा मोठा लढा हा आपल्या मनाच्या स्वातंत्र्याचा आहे. ही टाईमलाईन आंबेडकरांच्या संपूर्ण वैचारिक प्रवासाचं सार सांगते. 1927 साली महाड सत्याग्रहातून जो मानसिक स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला, तो 1956 साली नागपूरच्या धम्मदीक्षेत अत्तदीप भव म्हणजेच स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा या संदेशाने एका तार्किक उंचीवर पोहोचला. म्हणजेच इतरांवर अवलंबून राहू नका, स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा. डॉक्टर आंबेडकरांचं अंतिम ध्येय हे केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतं कधीच नव्हतं. त्यांना एक असा भारत घडवायचा होता जो मनाने आणि विचाराने पूर्णपणे स्वतंत्र असेल, एक प्रबुद्ध भारत. काय कमालीचा शब्द आहे हा.
मनाचे निर्वसाहतीकरण, डिकॉलनायझेशन ऑफ द माइंड. याचा अर्थ काय? तर वर्षानुवर्षे आपल्या मनात इतरांनी जे पूर्वग्रह, जो न्यून्यगंड भरला आहे त्यापासून स्वतःला पूर्णपणे मुक्त करणे आणि आपल्या खऱ्या मानवी प्रतिष्ठेची पुन्हा एकदा जाणीव करून घेणे. ह्यातून त्यांची संपूर्ण विचारसरणी किती स्पष्ट होते बघा. उद्देश काय आहे? तर मनातला पूर्वग्रहांचा कचरा साफ करणं. त्यासाठी अट काय आहे? तर शीलाचं म्हणजे नैतिकतेचं पालन. आणि ह्यातून मिळणार काय? तर प्रज्ञा म्हणजे विवेक आणि करुणा. आणि हे सगळं कशासाठी? तर असे प्रबुद्ध नागरिक घडवण्यासाठी जे का खऱ्या सशक्त समाजाचा पाया बनतील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 4 महत्वाचे मुद्दे. 1. विपश्यना म्हणजे फक्त ध्यान नाही, ती आहे प्रज्ञा. 2. शील म्हणजेच नैतिकता, हा तिचा पाया आहे. 3. आतली मानसिक क्रांतीच बाहेरच्या सामाजिक क्रांतीला जन्म देते. आणि 4. या सगळ्याचं अंतिम ध्येय आहे स्वतंत्र विचार करणाऱ्या माणसांचा एक प्रबुद्ध समाज घडवणं. आणि जाता जाता एक विचार. आजच्या जगात जेव्हा आपण सतत बाहेरच्या बदलांची, समाजातल्या बदलांची अपेक्षा करत असतो, तेव्हा आंबेडकरांचा हा विचार किती महत्वाचा वाटतो नाही का?